महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली। अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत घोषणा केली। 18,249 करोड़ रुपए की राशि आवंटित की गई है। तो एक तो एनडीआरएफ और एसडीआरएफ के तहत राज्य सरकार को फंड उपलब्ध कराते हैं, वो किसानों को राहत की राशि वितरित करती है। महाराष्ट्र में भी की जा रही है। हमारे 3,69,00,000 किसानों को सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी इकडे कान देऊन ऐका। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली सगळ्यात मोठी घोषणा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर त्या नुकसान झाल्याची भरपाई म्हणून तब्बल आपल्या राज्यासाठी 11,000 कोटी रुपयाचा निधी आता या अधिवेशनाच्या काळामध्ये तरतूद केलेला आहे। आणि शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जी नमो योजना आहे त्या नमो योजनेसाठी देखील पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। सरकारच्या माध्यमातून आजपासून पुढील 2 ते 3 दिवसापासून अतिवृष्टी असेल, नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे असतील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी वितरित होणार आहेत। म्हणजे आज पाहायला गेलं तर आज पहिल्या दिवशी 16 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 16 जिल्हे आणि राहिलेले काही 4 जिल्हे ते जिल्हे तिसऱ्या दिवशी घेण्यात येणार आहेत। तर राज्यात आपल्या 36च्या 36 जिल्हे 3 दिवसामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे, अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। आता देखील सगळ्यात महत्त्वाचं, मुख्यमंत्री साहेब पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही 3 दिवसात पैशाचं वाटप संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये करू, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस पैशासाठी तुम्ही का वाट बघायला लावली, तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं देखील अनेक दिवस शेतकरी वाट बघत होते। तुम्ही फक्त सांगता आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे का सोडले नाहीत, असं जेव्हा शेतकऱ्यांना एक प्रश्न केला तेव्हा कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी बांधवांना सांगितले की ते म्हणजे मागच्या या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून आता मतदानच्या पूर्वी आचारसंहिता देखील लागलेली होती आणि आचारसंहिता लावल्यामुळे कोणत्याही योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडले जात नसतात। त्यामुळे 19 नोव्हेंबरला फक्त शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे पैसे सोडले होते। कारण केंद्रामध्ये आचारसंहिता नव्हती आणि केंद्रामध्ये मतदान देखील नव्हतं। फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून आचारसंहिता आणि मतदान होते। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत्या, त्यामुळं नमोचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही। फक्त PM किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळाले आहेत। त्यामुळं सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली की जे आता निकालाच्या तोंडावर म्हणजे आपल्याला जे नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात तर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता 21 तारखेला निकाल आहे आणि त्याआधीच पाहायला गेलं तर 10 दिवस तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात देखील झालेली आहे। आता बघा या ठिकाणी 15 दिवसाच्या पाठीमागे अतिवृष्टीचे पैसे देखील शेतकऱ्यांना आता मोजक्याच निम्म्या शेतकऱ्याला मिळाले होते। जे शेतकरी बाकी राहिलेत, जे शेतकरी वाट बघत आहेत, त्यांना आज उद्या परवा 3 दिवस टप्प्याटप्प्यानुसार पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती करून टाका, अशा प्रकारचा आदेश देखील आता जे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता शेतकरी बांधवांनो, तुमचं पण अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला पैसे देखील मिळाले नसतील आणि तुम्ही वाट बघून थकला असेल, जर तुमच्या आता सरकारच्या माध्यमातून देखील तब्बल 11,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि अतिवृष्टीचे 15,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे जे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला एकत्रित जमा करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे टोटल तुम्हाला 17,000 रुपये या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत, 36 पैकी 36 जिल्ह्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, दुसऱ्या दिवशी 16 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत, राहिलेले काही 4 जिल्हे आहेत तर त्या 4 जिल्ह्यामध्ये देखील परवा पैसे येणार आहेत, तर दुसरं पाहिलं तर दुसऱ्या दिवशी देखील पैसे येणार आहेत। असं देखील 3 दिवस पैशाचं वाटप जे आपलं DBTच्या माध्यमातून जमा करण्याचे ऑर्डर देखील ज्या बँकेचे अधिकारी आहेत त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, पहिल्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे आज देणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यामध्ये पैसे आपल्याला मिळणार आहेत। मग आज पहिल्या टप्प्यातील कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। आतापर्यंत फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्याचा कहर देखील माजला होता। सोशल मीडियावर अक्षरशः
आज पैसे येतील, दुपारपर्यंत पैसे येतील, संध्याकाळपर्यंत पैसे येतील, अशा बातम्या देखील येत होत्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नेमकी खरी बातमी कोणती आहे याबद्दल मोठा प्रश्न पडायचा. स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील आवाहन करण्यात आले, ज्यावेळेस सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर होतात त्याच वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे हे जमा होत असतात. त्यामुळे तुम्ही खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. सरकारने काढलेल्या JR या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवा. आणि या ठिकाणी आव्हान देखील कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे. आता आज पहिल्या टप्प्यात कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत, याचीच अपडेट तुम्हाला स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. आत्ताच तुम्ही अपडेट 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अतिवृष्टीचे आणि नमो योजनेचे 2,000 रुपये टोटल 17,000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत जमा केले जाणार आहेत. आज तुम्हाला नेमकं कोणकोणत्या पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण डीबीटच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक पाहिजे आहे. आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये एकदम पैसे जात नसतात. त्यामुळे ज्या काही आपल्या बँका आहेत त्या बँकाचं एकदम तर सगळ्या 36 जिल्ह्यात पैसे सोडले तर त्याला सर्व्हर डाऊनचा देखील प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळं कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून DBTचा जसा नियम असतो, फक्त 36 लाख शेतकऱ्याच्या बांधवाच्या खात्यावरती एक दिवस या ठिकाणी पैशाचं वितरण होत असतं. त्यामुळं आज फक्त 36 लाख शेतकरी बांधवाच्या खात्यावरती हे पैसे नमोचे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता या सरकारकडून आता प्राप्त झालेली आहे. त्यामुळं 36 लाख शेतकरी बांधवाच्या खात्यावरती टोटल 17,000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता सरकारने 2 याद्या जाहीर केल्यात. यामध्ये पहिली यादी अपात्र यादी देखील जाहीर केलेली आहे. दुसरी यादी ती म्हणजे पात्र यादी देखील जाहीर केलेली आहे. आता त्यामध्ये कोण शेतकरी पात्र होणार आहेत, कोण शेतकरी अपात्र होणार आहेत याची देखील संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आणि कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. मग आता कोणकोणत्या शेतकरी पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे, शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाहीत, कोणकोणत्या शेतकऱ्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, उद्या कोणाला मिळणार आहेत, परवा कोणाला मिळणार आहेत हे देखील आपण बघणार आहोत. त्याचं कारण म्हणजे 3 दिवस पैशाचं वाटप होणार असल्याची देखील माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता पीक विमा म्हणजेच अतिवृष्टीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी नमोची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगून टाकलेलं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, नेमकं आता कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी येणार आहे ते देखील सांगणार आहे. आणि कोणकोणते जिल्हे देखील कोणकोणते दुसरं पाहिलं गेलं तर जे शेतकरी अपात्र होणार त्याची लिस्ट देखील आपल्याला आलेली आहे. ती देखील मी वाचून दाखवणार आहे. त्यामुळे सर्वात आता तुम्ही अपात्र होताय का पात्र होताय ते देखील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 1 सेकंद तर केला तर सगळ्यात महत्त्वाचं नियम देखील सांगितले आहेत. तुम्ही या नियमाचं पालन केलं तरच तुम्हाला नमूचे पैसे येणार आहेत आणि जे नुकसान भरपाई ते नुकसान भरपाईचे देखील पैसे येणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्याच्या वरती आजच्या आज तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे माध्यमातून 2,000 रुपये 8व्या हप्त्याचे आजच्या आज पाहिजे असतील तर सरकारने यासाठी कोणकोणत्या अटींनी पात्रता लावलेत, नेमका आजच्या आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये किती वाजता पैसे येणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशीमध्ये पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे, या ठिकाणी हे तुम्ही या ठिकाणी आता जाणून पाहायचं आहे. आता कोणीसुद्धा अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण ही जी काही माहिती आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमधून आलेले आहे. आणि गेल्या 15 दिवसांमध्ये अतिवृष्टीचे 15,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार होते. परंतु मतदानाच दिवशी आचारसंहिता या ठिकाणी लागू झाल्यामुळे महिन्याभरापासून या ठिकाणी कोणताही लाभ शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नाही. या देखील निवडणुकीचा झाला त्यानंतर निवडणुकीचा नियम देखील असतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, पैशाचं वितरण मागच्या 15 दिवसामध्ये काहीच झालेलं नाही. अनेक शेतकरी नाराज देखील झाले होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तुम्ही नाराज होण्यास कोणतंच कारण नाही, तुम्ही नाराज होऊ नका. शेतकरी बांधवांनो, तब्बल तुम्हाला 11,000 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत. पैशाचं वितरण देखील आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, कोणाला होणार आहे, कोणत्या नियमानुसार होणार आहे, लगेच तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारने सांगितले हे पैसे आता तुम्ही सर्व शेतकऱ्यांना देणार नाही आणि देणं शक्य देखील नाही, कारण सरकारकडे एवढा पैसा नाही. तिजोरीमध्ये एकदम खणखणाटा आहे. फक्त 11,000 कोटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. ते पण केंद्र सरकारने दिलेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे सरकारची तिजोरी एकदम मोकळी आहे आणि तब्बल पाहायला गेलं तर
1,000 कोटी त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेत. हे पैसे सर्वांना जर दिले तर त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय होईल. त्यामुळे 4 नियमामध्ये शेतकरी बांधव असतात त्यांनाच आज पहिल्या टप्प्यात पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बाकीच्या शेतकऱ्यांना जे काही पात्र आहेत या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये वितरण होणार नाही. फक्त या नियमांतर्गत या अटीनुसारच पैशाचं वितरण डेबिटच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. मग या ठिकाणी कोणकोणत्या अटी आणि कोणकोणत्या नियमानुसार आज पहिल्या दिवशी पैशाचं वितरण केलं जाणार आहे बघा शेतकरी बांधवांनो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आतापर्यंत जे काही कोणत्याही योजनेचं तुम्ही PM किसान योजना असेल, नंतर नमो शेतकरी योजना असेल, आतापर्यंत जे काही वितरण झालं ते कोणत्याही अटी व पात्रतेनुसार झालेलं नव्हतं. परंतु शेतकरी बांधव याचा गैरफायदा घेऊ लागले होते, चुकीच्या मार्गाने देखील लाभ घेतलेले होते. त्यामुळे कृषी विभागाला अशा प्रकारचा संशय देखील आलेला आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अटी आणि पात्रतेनुसारच तुम्हाला नमोचे पैसे आणि अटी पात्रतेनुसार तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे आज पहिल्या दिवशी 16 जिल्ह्यामध्ये आज वितरण केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो योजनेचे पाहायला गेलं तर 2,000 रुपये ते या पहिल्या जे नियमामध्ये जे शेतकरी बसतील त्यांच्याच खात्यावरती हे पैसे आता जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे. आता पहिला नियम काय सांगतोय बघा, या ठिकाणी अधिकृतपणे झालेला नियम आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती PM किसान योजनेचे 2,000 रुपये आलेले आहेत फक्त त्यांनाच नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये बघा त्यांनाच खात्यावरती आता या ठिकाणी मागील नोव्हेंबरमध्ये महिन्यामध्ये अनेकांना पैसे मिळवते. त्यानंतर आता या ठिकाणी पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. आता बाकीच्या शेतकऱ्यांना अजिबात वाट बघू नये असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी PMचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला सुद्धा आज परवा उद्या 3 दिवसामध्ये पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी फक्त या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्येच पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आता झाला हा पहिला नियम तुम्हाला सांगितला ना. मग आता कोणत्या 16 जिल्ह्याची यादी कोणत्या बँकांना देण्यात आले याची अपडेटसुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास 13 लाख ते 14 लाख शेतकरी आता अपात्र करण्यात येणार आहेत. ते अपात्र यादी लावण्यात आलं आहे. दुसरा नियम KYCचा बदल आहे. आता KYC देखील अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहे पण चुकीच्या मार्गाने केल्याचं असल्यास देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे. म्हणजे फार्मर ID कार्ड तुमच्याकडे आहे का हे देखील पाहणं अत्याची गरज आहे. परंतु KYC करताना मात्र महत्त्वाची चूक केल्यामुळे तुम्हाला पैशाचं वितरण तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी अनेकांना होणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. मग आता काय चुका तुम्ही केलेल्या आहेत, काय चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि आज कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या अटीनुसार पैसे येणार आहेत. तसेच तुम्हाला फार्मर ID कार्ड तुम्ही काढला असेल, अजून एक गोल्डन चान्स तुम्हाला सांगितलं आहे. फार्मर ID कार्ड काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी 1,000 रुपये पेन्शनची वाढ देखील सरकार देण्याच्या विचारामध्ये आहे. त्यामुळं फार्मर ID कार्ड तुम्ही काढला असेल तुम्हाला देखील डबल लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्ही नक्कीच जाणून घ्यायचं आहे. बघा शेतकरी बांधवाचा आजचा दिवस त्या ठिकाणी लॉटरी लागल्यास देखील पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस तुमचा खूप गोड असणार आहे कारण आज पैशाचे वितरण सरकारच्या माध्यमातून 11,000 रुपये नुकसान भरपाईचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 17,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा SMS कधीही येऊ शकतो. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक अजून नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याचं ठरवलेलं दिसतंय. ते म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी तुम्हाला 1,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. परंतु यावर तुमचा विश्वास बसत नसेल कारण शेतकरी बांधवांना खोट्या बातम्याचा प्रसार त्या ठिकाणी जोरदार सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे आज मिळणार नाहीत यावर विश्वास देखील बसत नाही. परंतु ही बातमी आहे ती म्हणजे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ठामपणे या ठिकाणी जाहीर केलेले आहे. तुम्हाला 3,000 रुपये जर ID कार्डवर पाहिजे असेल, तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण 1 जानेवारी 2026 पासून ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये फार्मर ID कार्ड आहे त्यांना आता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी 3,000 रुपये पेन्शन देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर बघा हा लाभ कसा मिळवायचा हे तर मी सांगणारच आहे. परंतु याआधी सरकारने लावलेल्या पुढच्या नियमानुसार कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये आज कोणाला पैसे मिळणार आहेत नक्की बघा. शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालेला होता की शेतकरी बांधव आता वाट बघून थकले होते. काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले, काही शेतकऱ्यांनी वाट बघून थकले होते. यावेळी मुख्यमंत्री एकदा सभेला जात असताना शेतकऱ्यांनी काय केलं की ज्या काही मुख्यमंत्र्यांच्या गाड्या असतात त्या गाड्याच्या ताप्याला या ठिकाणी काळे झेंडे देखील दाखवले. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी थांबून शेतकऱ्याला विचारलं, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या.
तुम्ही 31,728 कोटी रुपयेचं मंजूर केले, तर ते तुम्ही काय केलं आहे? परंतु शेतकऱ्यांना फक्त वाट बघावी लागते. तुम्ही पैसे का सोडत नाही? तर यावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगितलं की निम्म्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत, निम्म्या शेतकऱ्यांनी KYC केलेले नाहीत. ज्या निम्म्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहेत त्यांनी काय केले, त्यांनी गडबडीत चुकीच्या मार्गाने KYCचा फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे फक्त याच प्रकारची KYC आता सरकारच्या माध्यमातून बरोबर धरली जाणार आहे. बाकी शेतकऱ्याची KYC या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही, कारण अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट न करता KYC केलेलं आहे. त्यामुळे त्यांना अपात्र केल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. परंतु आज उद्या परवा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने खवळून देखील रागाला येऊन बँकांना देखील आदेश दिलेले आहेत. तुम्ही अजिबात बँका बंद करू नका. पैसे टाकल्याशिवाय त्यांच्या शेतकरी खात्यावरती 15,000 अतिवृष्टीचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये टोटल 17,000 रुपये जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कोणकोणत्या बँकेमध्ये पैशाचं वितरण होणार आहे. कारण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या पोस्ट ऑफिस या बँकेत मोठा प्रॉब्लेम देखील झालेला आहे. या बँकांचं सर्व्हर देखील काही वेळासाठी डाऊन होतं, कारण KYC शेतकऱ्यांनी करत असताना एक मोठ्या चुका देखील त्यांनी केलेल्या आहे. म्हणून तुम्हाला पैशाचं वितरण होण्यासाठी थोडासा लेट देखील होत आहे. आता तुमच्या बँकेचं खातं बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर महाराष्ट्र बँक असेल, नंतर पोस्टामध्ये असेल, तर या बँकेला शेतकऱ्यांनी काय कामे करायचे आहेत हे सुद्धा तुम्ही सर्वांनी 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, आपण सांगतो कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत, त्यानंतर सांगताय कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. त्यातच तुमची बँक जर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट ऑफिस असेल, यापैकी कोणतीही गव्हर्नमेंटची एक बँक असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आज तुम्ही जर हे काम 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आणि नमोचे पैसे देखील जमा करण्यात येणार आहेत. परंतु त्याआधी आता कोणत्या बँका आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या 2 बँका निवडून आल्या ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक, येस बँक. नंतर या बँका या ठिकाणी निवडण्यात आलेल्या आहेत. या बँका खाजगी असली तरी शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगल्या काम करत असतात, लवकर पैशाचं देखील वितरण करत असतात आणि जे शेतकरी कर्ज घेतात त्यांना सुलभ कर्ज पुरवठा देखील ती वारंवार देत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या या बँकेत तुमचं खातं असेल तर या बँकेत देखील अतिवृष्टीचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील या ठिकाणी सोडले जाणार आहेत. आता जर या बँकेमध्ये पैशाचं वितरण होणार आहे, त्यानंतर सहकारी बँकाचा जर तुम्ही विचार केला त्यामध्ये कॅनडा बँक बघा, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या बँका निवडून आहेत. त्यामध्ये या बँकेत सर्वात पहिल्यांदा पैसे राहतात बघा. या ठिकाणी संस्थेच्या बँका आहेत ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललेलं आहे त्याचं आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक केलेलं आहे, याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहेत. परंतु तुम्ही KYC प्रक्रिया तुम्ही कशी केली आहे, तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत घेऊन गेला आहे का, या ठिकाणी मोबाईल OTPवरती सांगितलं आहे का. जर तुम्ही OTP सांगून जर व्यवस्थित KYC केली असेल, म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत खात्याला जोडला असेल, अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये महत्त्वाच्या या 16 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधवाच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. आता ही 16 जिल्हे कोणते ते सांगण्यास सुरुवात करत आहे. आता सर्वांनी कान देऊन लक्ष ऐकायचं आहे. शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सगळ्यात पहिलं जिल्हे घेण्यात आलेत ते म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं पीक विम्याचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी सोडले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राहिला. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर शेतकरी राहत असतात आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर या जिल्ह्यामध्ये देखील जे नमोचे 2,000 रुपये, नंतर पीक विम्याचे नुकसान भरपाईचे तुम्हाला 15,000 रुपये, असे टोटल 17,000 रुपये आज पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सोडलेलं आहे. त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे 15,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सोडले आहेत. दुसरं पाहायला गेलं तर धुळे, नंदुरबार, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, नंतर पीक विम्याचे 15,000 रुपये, असे टोटल शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी 17,000 रुपये सोडण्यात आले आहेत. जर तुमचं खातं बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही कोणती कामे करायची आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला पैशाचं वितरण तर होणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा सांगण्यात आला बघायला. त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये पाहायला गेलं तर दापोली, खेड, चिपळूण यामध्ये देखील पैसे जमा केले जाणार आहेत. नंतर पाहायला गेलं तर निलंगा, लातूर जिल्हा, लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये देखील केले जाणार आहेत. मित्र शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.